Let's understand how to divide a given quantity in a given ratio. Let's understand how to divide a given quantity in a given ratio. आपण इथे एक एक्झाम्पल घेतलं आहे की एक रॉड आहे 12 सेंटीमीटरचा आणि त्याला मला 1:3 ह्या रेशोमध्ये कट करायचं. सो ऑब्व्हियसली तुम्ही लॉजिकली सांगू शकता की जो काही पहिला पार्ट बनेल ह्या रॉडचा तो दुसऱ्या पार्टपेक्षा 3 पटीने लहान असेल. पार्ट ए आहे आणि हा पार्ट बी आहे आणि दुसऱ्या पार्टची जी काही लांबी असेल ती पहिल्या पार्टपेक्षा 3 पटीने जास्त असेल. सो दिस इज व्हॉट द रेशो इज. सो आपल्याला हे सोडवण्यासाठी काही मेथड आहेत, काही स्टेप्स आहेत. सो द फर्स्ट स्टेप इज फाइंड द टोटल नंबर ऑफ पार्ट्स. मग इथं जो रेशो दिला आहे ह्यांचे नंबर्स तुम्हाला डायरेक्टली ॲड करायचे आहेत. सो 1 + 3 दॅट इज 4 टोटल पार्ट्स. त्यानंतर तुम्हाला ही जी टोटल क्वांटिटी आहे 12 सेंटीमीटर ही एका पार्टसाठी किती असेल हे बघायचं. फॉर एक्झाम्पल 12 सेंटीमीटरचे जर मी 4 टोटल पार्ट्स केले तर प्रत्येक पार्ट हा किती लांबीचा असेल, किती लेंथचा असेल. सो दॅट इज 12/4 दॅट इज 3 सेंटीमीटर. आणि त्यानंतर मग तुम्हाला प्रत्येक पार्टची व्हॅल्यू लिहायची आहे. सो पहिला जो पार्ट होता तो एकच पार्ट होता. सो दॅट इज पार्ट ए ह्याची जी काही लांबी असेल दॅट इज 1 × 3 दॅट इज 3 सेंटीमीटर. आणि जो पार्ट बी असेल त्याच्यात ॲक्च्युली 3 पार्ट्स लपलेले आहेत. सो 3 × 3 दॅट इज 9 सेंटीमीटर. सो पहिला पार्ट हा 3 सेंटीमीटरचा असेल आणि दुसरा पार्ट हा 9 सेंटीमीटरचा असेल. तुम्ही जर ह्यांचा रेशो काढला तर ऑब्व्हियसली इट विल बिकम 1:3. आपण सेम क्वेश्चन थोडासा चेंज करू की ही जी काही 12 सेंटीमीटर लांबी आहे त्याला आपल्याला 3 पार्ट्समध्ये तोडायचं आहे. दॅट इज 1:2:3. सो त्याचे 3 पार्ट्स बनवायचे. इफ यू लुक केअरफुली जो पहिला पार्ट आहे हा सगळ्यात स्मॉल आहे. सो वी विल कॉल इट ॲज पार्ट ए. दुसरा पार्ट त्या लेंथच्या डबल लेंथचा आहे. सो वी विल कॉल इट पार्ट बी. आणि तिसरा पार्ट हा पहिल्या पार्टच्या 3 पटीने जास्त आहे. सो विल कॉल इट सी. मी अंदाजाने ही डायग्राम ड्रॉ केलेली आहे. वी विल फाइंड आउट व्हॉट द लेंथ्स ऑफ दिस पार्ट्स. सो द स्टेप 1 जसं आपण पाहिलं की आपल्याला टोटल पार्ट्स काढायचे तर ह्या सगळ्या नंबर्सचे ॲडिशन कराल. 1 + 2 + 3 दॅट विल बी 6. सो 6 टोटल स्मॉल पार्ट्स. मग 12 सेंटीमीटरचे जर मी 6 पार्ट्स बनवले तर प्रत्येक पार्ट कितीचा असेल तर 12/6. सो इट विल बी 2 सेंटीमीटर ईच. मग आता ह्यातून आपल्याला तिन्ही पार्ट्सची लांबी काढता येईल की एची किती असेल, बीची किती असेल आणि सीची किती असेल. So for A, it is only 1 part out of 6 parts. So 1 × 2 that is 2 centimeter. For B, it is 2 parts out of 6 parts. So 2 × प्रत्येक पार्टची लांबी ही 2 आहे त्यामुळे तो 4 सेंटीमीटर असेल. आणि C हे टोटल 3 पार्ट्स आहेत 6 पार्ट्समधले 3 पार्ट्स आणि प्रत्येक पार्टची लांबी ही 2 असल्यामुळे तो 6 सेंटीमीटरचा बनेल. सो प्रत्येकाची लांबी ही 2 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 6 सेंटीमीटर एवढी आलेली आहे. आपल्याला डिवायडिंग इन अ रेशो ही कन्सेप्ट अजून चांगली कळावी ह्यासाठी वी हॅव टेकन सम एक्झाम्पल्स. लाईक इन द फर्स्ट एक्झाम्पल वी हॅव टू डिवाइड 200 इन द रेशो 1:4. सो स्टेप 1 इज टू फाइंड द टोटल पार्ट्स दॅट इज 1 + 4 5 पार्ट्स. त्यानंतर स्टेप 2 तुम्हाला प्रत्येक पार्टला किती मिळेल हे बघायचं. सो दॅट इज 200 डिवायडेड बाय 5 पार्ट्स. सो प्रत्येक पार्टला 40 मिळेल 40 ईच. आणि थर्ड इज टू डिवाइड और असाइन दिस व्हॅल्यू टू एव्हरी पार्ट. सो हा एक पार्ट होता. सो जो काही पहिला पार्ट असेल दॅट इज 1 × 40 दॅट इज 40. अँड हा जो काही दुसरा पार्ट आहे 4 पार्ट्स आहेत त्याचे. सो 4 × 40 सो दॅट विल बी 160. सो दिस इज हाऊ यू डिवाइड अ गिवन क्वांटिटी इन अ गिवन रेशो. वी विल टेक द सेकंड क्वेश्चन. आय वॉन्ट यू टू पॉज दिस व्हिडिओ अँड ट्राय दिस क्वेश्चन. सो लेट्स चेक आपल्याला हे ओरली सुटतं का, तोंडी सुटतं का. सो 1500चे आपल्याला 4:1 ह्या पार्ट्समध्ये 2 तुकडे करायचे आहेत. सो द टोटल पार्ट्स आर 5 बिकॉज 4 + 1 दॅट इज 5. आणि 5 पार्ट्स मग ह्याच्यावरून तुम्ही 1500चे 5 पार्ट्स जर केले तर प्रत्येक पार्ट हा 1500/5 दॅट विल बी 300 ईच. मग 4:1 हा जो रेशो दिसतोय त्याच्यामध्ये पहिल्या पार्टला 4 तुकडे मिळाले पाहिजे त्याचे 4 पार्ट्स. सो दॅट विल बी 4 × 300 दॅट इज 1200. आणि दुसऱ्याला फक्त एक पार्ट मिळेल दॅट इज 300. सो वी हॅव सक्सेसफुली डिवायडेड दिस क्वांटिटी 1500 इन द रेशो 4:1. विल टेक द थर्ड क्वेश्चन. Pause this video, try it out and answer me in the comments.
I want you to solve this. We'll go directly to the fourth question. So fourth question मध्ये तुम्हाला 2300 ही क्वांटिटी 1:2:7 ह्या रेशोमध्ये तोडायची आहे. सो द टोटल पार्ट्स विल बी 1 + 2 + 7 दॅट इज 10. सो ईच पार्टसाठी तुम्हाला जी काही क्वांटिटी मिळेल दॅट विल बी 2300 आउट ऑफ 10. कारण 2300चे आपण 10 पार्ट्स केले, सो प्रत्येक पार्ट हा 230चा असेल. मग जर आपण हा रेशो बघितला 1:2:7 ह्या पहिल्या पार्टला 230 हा नंबर मिळेल, दुसऱ्याला 230चे 2 पार्ट्स म्हणजे 460 आणि तिसऱ्याला 230चे 7 पार्ट्स मिळतील. और जो काही राहिलेला अमाऊंट आहे तो त्याला भेटेल. सो इट विल बी 1610. We will take some word problems to connect this to the real life. So question असा आहे, divide the amount of 1.5 lakh among two brothers in a ratio 2:3. सो आपल्याला जी टोटल अमाऊंट डिवाइड करायची आहे दॅट इज 1.5 lakh आणि ही जी डिवाइड करायची आहे इट इज इन द रेशो 2:3. सो आपण जर पाहिलं तर टोटल पार्ट्स जे येतील दॅट विल बी 5 आणि प्रत्येक पार्टला ईच पार्ट विल बी 1.5 लाख. आपल्याला 5 पार्ट्समध्ये जर डिवाइड करायचं असेल तर 1.5/5. सो आपण हे ऑलरेडी पाहिलं आहे की हाऊ टू डिवाइड द डेसिमल विथ अ नंबर. सो इट विल बिकम 0.3 lakh ईच. मग हा जो पहिला ब्रदर असेल ह्याला 2 पार्ट्स मिळतील, सो 2 × 0.3 lakh. आणि हा जो दुसरा असेल त्याला 3 पार्ट्स मिळतील, सो 3 × 0.3 lakh. सो द आन्सर विल बी 0.6 lakh टू द फर्स्ट ब्रदर and 0.9 lakh to the second brother, or 60,000 and 90,000 rupees respectively. There is another question. The angles of a triangle are in the ratio 3:5:4. Calculate each angle. हा क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला एक बेसिक गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे की ट्रायंगलचे जे काय अँगल्स असतात, इंटेरियर अँगल्स, ह्यांची बेरीज ही नेहमी 180 डिग्री असते. सो विल कॉल दिस अँगल्स लाईक एक्स, y and z आणि ह्या तिघांची बेरीज और ॲडिशन इट शुड बी इक्वल टू 180. मग तुम्हाला असं म्हटलं की हा जो काही रेशो आहे x:y:z, दिस रेशो इज गिवन ॲज 3:5:4. मग तुम्हाला प्रत्येकाची व्हॅल्यू काढायची. सो आपल्याला बेसिकली 180 डिग्रीला ह्या रेशोमध्ये डिवाइड करायचं आहे आणि तो प्रत्येक अँगलला ती व्हॅल्यू असाइन करायची. सो द टोटल पार्ट्स will be 3 + 5 that is 8 + 4 that will be 12 parts. आणि 180/12 एवढं जर केलं तर आपल्याला प्रत्येक पार्टला किती अँगल मिळेल हे कळेल. सो दॅट विल बी 15 डिग्री ईच. मग जो काही रेशो आपल्याला दिला आहे दॅट इज 3:5:4 त्याच्यामध्ये पहिल्या अँगलला 3 पार्ट जातील, सो दॅट विल बी 45 डिग्री. 15 × 3 45 डिग्री. दुसऱ्या पार्टला 5 पार्ट जातील दुसऱ्या अँगलला, सो 15 × 5 दॅट इज 75 डिग्री. आणि तिसऱ्या अँगलला ह्याचे 4 पार्ट जातील, सो 15 × 4 दॅट इज 60 डिग्री. सो ज्या काही व्हॅल्यूज आपल्याला मिळाले आहेत दिस x इज इक्वल टू 45 डिग्री, y इज इक्वल टू 75 डिग्री अँड z इज इक्वल टू 60 डिग्री. तुम्ही जर यांची ॲडिशन केली द आन्सर विल बी ऑब्वियसली 180 डिग्री. लास्ट व्हिडिओमध्ये मी एक क्वेश्चन विचारला होता की 3.6 ग्रामची 22 कॅरेटची गोल्ड रिंग असेल तर त्याच्यामध्ये प्युअर गोल्डचा अमाऊंट किती असेल. सो फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट इज 22K गोल्ड, 22 कॅरेट गोल्ड. सो 24 पार्ट्समधले 22 हे प्युअर गोल्ड असतात. सो 22 पार्ट्स हे प्युअर गोल्ड असतील आणि राहिलेले जे 2 आहेत बिकॉज द ॲडिशन शुड बी 24, दिस विल बी अदर मेटल. सो दिस रेशो इज 22:2 or we can reduce it further like 11:1. सो 11:1 ह्या रेशोमध्ये 3.6 ग्रामला जर आपण डिवाइड केलं तर जो काही 11 वाला पार्ट असेल तो आपल्याला प्युअर गोल्डचा अमाऊंट सांगेल. सो द बेसिकली द क्वेश्चन इज टू डिवाइड दिस 3.6 ग्राम इन द रेशो 11:1. सो ह्याचे टोटल पार्ट्स असतील 12 आणि 12 पार्ट्स असल्यामुळं ईच पार्टला 3.6/12 एवढं अमाऊंट मिळेल. सो इट विल बी 0.3 ग्राम ईच.
सो पहिल्या पार्टला और प्युअर गोल्ड विल बी 11 इंटू 0.3 अँड द अदर मेटल्स विल बी 1 इंटू 0.3. So 11 into 0.3, it is obviously 3.3 gram. So 3.6 gram 22 कॅरेट गोल्ड रिंग मधला 3.3 ग्राम हे प्युअर गोल्ड असेल. दिस इज द आन्सर टू दिस क्वेश्चन. वी विल टेक वन मोर एक्झाम्पल ऑफ फिजिक्स टू कनेक्ट द कन्सेप्ट ऑफ डिवायडिंग इन अ रेशो. सो दिस क्वेश्चन इज फ्रॉम करंट इलेक्ट्रिसिटी. तुम्ही हा तुमच्या 8th किंवा 9th मध्ये शिकला असाल. सो क्वेश्चन असा आहे की 3 रेजिस्टर्स दिलेत, दे आर कनेक्टेड इन पॅरलल आणि 1.8 एम्पियरचा करंट ह्यांच्यामध्ये डिवाइड करायचा आहे इन द रेशो ऑफ 1:2:3. सो रेजिस्टरच्या ज्या काही व्हॅल्यूज असतील त्यानुसार हे करंट डिस्ट्रीब्यूट होतील. बट वी हॅव गिवन दिस रेशो, सो इन विच यू हॅव टू डिवाइड दिस करंट. सो बेसिकली आपल्याला 1.8 एम्पियर हा 1:2:3 मध्ये डिवाइड करायचा आहे. सो द रेशो इज 1:2:3. आय वॉन्ट यू टू पॉज दिस व्हिडिओ अँड ट्राय दिस क्वेश्चन आउट. इट इज व्हेरी इझी, जस्ट ट्राय इट आउट. सो 1:2:3 ह्याच्यावरून आपण टोटल पार्ट्स काढू शकतो. 1 + 2 + 3 दॅट इज 6 पार्ट्स. आणि त्यानुसार प्रत्येक पार्टला किती व्हॅल्यू मिळेल हे चेक करू शकतो. सो 1.8 एम्पियर एवढा करंट आपल्याला 6 पार्ट्समध्ये जर डिवाइड केला तर प्रत्येक पार्ट हा 0.3 एम्पियरचा असेल. सो हे जे काही डिव्हिजन करायचं आहे इट इज इन द रेशो 1:2:3. हा जो पहिला करंट असेल, दिस करंट, लेट्स कॉल इट इज करंट I1. हा करंट 0.3 एम्पियर इंटू 1 म्हणजे 0.3 एम्पियरचाच असेल. हा जो दुसरा करंट असेल, लेट्स कॉल इट I2. इट विल बी 2 पार्ट्स आउट ऑफ दिस 6 पार्ट्स. त्यामुळे 2 × 0.3 जर आपण केलं तर हा 0.6 एम्पियरचा असेल. आणि जो हा लास्ट करंट आहे, लेट्स कॉल इट I3. हा 3 पार्ट्स असतील 0.3 एम्पियरचे. सो इट विल बी 0.9 एम्पियर. So this is how we distribute the current among the resistors. So I hope you are clear with the concept की एखादी जर मला क्वांटिटी दिली असेल, मग ती करंट असो, तो एखादा मास असो, अँगल असो, व्हॉट एव्हर, त्याला जर मला एखाद्या गिवन रेशोमध्ये डिवाइड करायचं असेल, सो व्हॉट इज द बेसिक प्रोसिजर टू डू दॅट.